यांच्यातर्फे आयोजित तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यातर्फे आयोजित किल्ले बनवा स्पर्धामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हे बुद्रुक आपले स्वागत करतात। या स्पर्धेनिमित्त आम्ही राजगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे। चला आता आपण राजगड किल्ला पाहूया। राजगड किल्ल्याच्या परिसरामध्ये जर आपण पाहिले तर बाले किल्ला, सोवळा माची, संजीवनी माची आणि पद्मावती माची या 3 महत्त्वाच्या माच्या आहेत। आणि या पाली गावाकडे कानंद मावळ आहे, पलीकडे गुंजवणे मावळ आणि या बाजूला वेळवंड मावळ। आता आपण जाऊया मुख्य दरवाजाकडे। पाली गावातून जर आपण पाहिलं तर इथं सईबाई यांची समाधी आहे, तिथून एक रस्ता वर जातो जो मुख्य दरवाजाकडे जातो। मुख्य दरवाजावरून आपल्याला पद्मावती माचीवर येता येतं। येथील प्रमुख जर घटक पाहिले तर कचेरी, दारुगोळा, मंदिर, पद्मावती तलाव। या तलावावरूनच या संपूर्ण माचीला पद्मावती माची असं म्हटलेलं आहे। तिथून वर रस्ता जातो तो बाले किल्ल्याकडे। बाले किल्ल्यावर महाराजांचा राजवाडा, त्याचप्रकारे बाजारपेठ आणि चंद्र तलाव ह्या महत्त्वाच्या येथील गोष्टी आहेत। त्यानंतर इकडे संजीवनी माची आहे, जिथून आपल्याला तोरणा किल्ल्याकडे जाता येते। इथे येसाजी कंक यांचं निवासस्थान होतं। इथून आपण पलीकडे जर पाहिलं तर इकडे गुंजवणे गाव आहे। गुंजवणे गावातून एक पायवाट जाते ती गुंजवणे दरवाजाकडे। गुंजवणे दरवाजातून आपण जर आलो तर इथे एक उंचवट्याचा भाग दिसतो, याला डुबा असे म्हणतात। आणि तिथून सुवेळा माचीकडे जाता येते। सुवेळा माचीवर तानाजी मालुसरे यांचं निवासस्थान होतं। अशा प्रकारे हा संपूर्ण जो किल्ला आहे तो स्वराज्याची पहिली राजधानी होती। इथे शिवरायांचे सुमारे 25 वर्ष वास्तव्य होतं आणि त्यांच्या जीवनातील सर्व महत्त्वाच्या घटना याच किल्ल्यावर घडल्या। धन्यवाद।